पब्लिक वोटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या भारतातील विविध राज्यामध्ये सरकारी अन्याय अत्याचाराचा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. मग ते अनुसूचित जातीचे नागरिक असतील, अनुसूचित जमातीचे नागरिक असतील, धार्मिक अल्पसंख्याक मुस्लिम असेल, हा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अन्याय अत्याचाराचा बळी होत आहे. महाराष्ट्रामध्ये अबकड उपवर्गीकरण आंदोलन करून, अबकड उपवर्गीकरणाचं समर्थन करून या देशामध्ये आरक्षण संपविण्याचा घाट स्वतः सरकारच्या वतीनं राजकीय खेळी करून करण्यात येत आहे. आपल्याच भारतातील ओरिसा असेल, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, उत्तरांचल असेल, छत्तीसगड असेल, ही राज्य आदिवासी संख्याबहुल आहे. आदिवासींचं संख्या या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आपण जर आता नुकतं जर देशभराच्या विविध राज्यावरती नजर मारली, तिथलं राजकीय स्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर असं दिसून येईल की भारतातील ओरिसा आणि मध्य प्रदेशामध्ये आदिवासी समाजावरती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय आणि अत्याचार करण्यात येत आहे. आणि यात विशेष बाब अशी आहे की या अन्याय अत्याचारामध्ये सरकारी बळाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. ओरिसामध्ये लोकांची घरे पाडण्यात येत आहेत. वास्तविक पाहता ती काय अतिक्रमण नाही. जल, जमीन आणि जंगल याचं रक्षण करण्यासाठी जे आदिवासी हजारो वर्षापासून या ठिकाणी प्रयत्नशील आहेत, त्यांच्या मालकीची असलेली ही जंगलं भारत सरकारनं अर्थात भारतीय जनता पार्टीनं मायनिंगसाठी या देशातल्या बड्या उद्योगपतींना, वेदांतासारख्या कंपनीला, अदानीसारख्या माणसाला विकलेली आहे. एक बाजूला वृक्षाची तोड करायची, एक बाजूला आदिवाशांना जमिनीवरून बेदखल करायचं आणि दुसऱ्या बाजूला मोठमोठे नारे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देताना दिसतो. परंतु ओरिसा आणि मध्य प्रदेशामध्ये सरकारी बळाचा वापर करून महिला, पुरुष, लहान मुलं, वयस्कर मंडळी यांचा आतोनात छळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या निगराणीखाली, भारतीय जनता पार्टीच्या राजकीय बळावर करण्यात येत आहे. आपण तिथले दृश्य जरा चल माध्यमातून पाहून घ्या. अतिशय वाईट अशी विदारक परिस्थिती ओरिसा आणि मध्य प्रदेशामध्ये आहे. काल परवाच ओरिसा राज्यातील कांतामल गावामध्ये सरकारी ॲक्शन झालं. भारतातल्या नागरिकांविरुद्ध सरकारी ॲक्शन सरकारला करावं लागतं. याचा अर्थ असा होतो की भारताला या देशामध्ये उद्योगपती आणि भांडवलदाराचं संरक्षण करायचंय, आदिवासीला जमिनीवरून हुसकावून लावायचंय. आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे भारतातल्या ओरिसा, मध्य प्रदेश, उत्तरांचल, छत्तीसगड या ठिकाणी आदिवासींवर अन्याय अत्याचार होताना मात्र या देशाच्या पार्लमेंटमध्ये बसलेले ते जवळपास 70 ते 75 आदिवासी समाजाचे खासदार हे चिडीचूप आणि गुपचूप आहेत. हे मात्र विशेष, ही बाब मात्र विशेष आहे. काय भारतीय जनता पार्टीचं धोरण या आदिवासींना मंजूर आहे? महाराष्ट्र ही पुरोगामी भूमी म्हणून ओळखली जाते. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. देशामध्ये होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम महाराष्ट्रातून करण्यात येतं. परंतु सध्याची परिस्थिती जर पाहिली तर ओरिसा आणि मध्य प्रदेशामध्ये होत असलेल्या आदिवासींच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या महाराष्ट्रातले पुरोगामी सुद्धा गप्प का बसले आहेत, याच्यावर सुद्धा आपण चिंतन आणि मनन केलं पाहिजे. त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील या पुरोगामी नेत्यांना, पुरोगामी सामाजिक, धार्मिक, राजकीय संस्था व संघटनांना विनंती करण्यात येत आहे की आज ओरिसा आणि मध्य प्रदेशामध्ये जी स्थिती आदिवासी समाजाची चालू आहे, ती स्थिती, त्याचं लोण महाराष्ट्रात सुद्धा येण्याची दाट शक्यता आहे. कारण का महाराष्ट्रातल्या काही पट्ट्यामध्ये आजही आदिवासींच्या जमिनी मोठ्या प्रमाणात आहेत. महाराष्ट्रामध्ये मागच्या 7-8 वर्षाखाली पेसा कायद्यासारखा कायदा या सरकारनं लागू करण्याचा प्रयत्न करून इथल्या आदिवासींना देशद्रोहीला लावण्याचं काम केलं. जसं त्यावेळी इथल्या प्रत्येक परिवर्तनवाद्याने त्याचा मनापासून विरोध केला, सरकारच्या भूमिकेला जाहीरपणे रोखठोकपणे विरोध केला, तद्वतच ओरिसा आणि मध्य प्रदेशातील आदिवासी बांधवांच्या पाठीमागं भक्कमपणे उभारण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि या देशातल्या उद्योगपती अदानीसारख्यांना धडा शिकवण्यासाठी पुरोगामी महाराष्ट्रातील परिवर्तनवादी नेत्यांनी, आंबेडकरवाद्यांनी कंबर कसली पाहिजे, असंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. कारण मित्रांनो, आज आपण कोणत्याही प्रकारच्या मीडियामध्ये मध्य प्रदेश आणि ओरिसातल्या आदिवासींचे जे हाल, त्यांना जे हालाहाल करून मारण्यात येत आहे, याचं चित्रीकरण, याची बातमी कुठंही छापण्यात येत नाही, कुठल्याही मीडियामध्ये दिसून येत नाही.
त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे, किमान महाराष्ट्रातील पुरोगामी आंबेडकरवाद्यांनी या देशाच्या प्रधानमंत्र्याला, या देशाच्या राष्ट्रपतीला ओरिसा आणि मध्य प्रदेशातील आदिवासी बांधवांचं संरक्षण करण्यासाठी आपापल्या वतीनं, आपल्या संघटना आणि संस्थाच्या वतीनं पत्र पाठवून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या भांडवलशाही आणि उद्योगपती हुकुमशाहीचा निषेध करावा, एवढीच प्रामाणिकपणे आपल्या सर्वांना विनंती आहे. जय भीम, जय भारत.